थायलंड येथील कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 9 बौद्ध भिक्षूंना नांदेड येथील भिक्खू संघ व विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय संघटनांच्या वतीने शोकसभा घेण्यात येऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। शहरातील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या शोकसभेत अखिल भारतीय भिक्खू संघाचे महासचिव भदंत पय्यारतन महाथेरो, अखिल भारतीय भिक्खू संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष भदंत पय्याबुधी थेरो, भदंत शीलरत्न थेरो, भिक्खू संघ यांच्यासह शहरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। शेवटी अनिश्चित संखारा गाथा घेऊन शोकसभेची सांगता करण्यात आली। थायलंड येथे 2 तारखेला जे 11 वर्षाच्या मुलाकडून कार ड्रायव्हिंग करत असताना जवळपास 33 ते 35 बनते जे आपले अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने रोडवरच्या काठेनं जात असताना 11 वर्षाच्या मुलाकडून त्यांचा अपघात करण्यात आला। म्हणजे जाणीवपूर्वक करण्यात आला की लहान वय असल्यामुळं त्याचं संतुलन बिघडलं। खरं तर अल्पवयीन मुलाने गाडी चालवू नये असा जगभरामध्येच नियम आहे आणि थायलंड तर अतिशय स्ट्रिक्ट असलेलं राष्ट्र आहे कायद्यांच्या बाबतीमध्ये। पण जी घटना घडलेली कारण त्यागी 9 भिक्षूंचा मृत्यू त्या अपघातामध्ये झाल्यामुळे जगामध्ये म्हणजे हळहळ व्यक्त केल्या जात आहे। थायलंडमधील अतिशय विनयशील आणि त्यागी भिक्षू संघ त्या ठिकाणावर वास्तव्यास आहे। 10 लाखापेक्षा अधिक भिक्षू त्या ठिकाणावर राहतात आणि धम्माच्या बाबतीमध्ये थायलंड राष्ट्र हे अतिशय अग्रेसर आहे। थायलंड राष्ट्र दानी आहे। भारतामध्येच काय जगामध्ये लाखो मूर्त्या ते दान स्वरूपामध्ये देत असतात, चिवर दान करत असतात आणि त्या ठिकाणावर सर्व श्रद्धावान उपासक उपासिका अष्टशील उपोषकसुद्धा धारण करत असतात। त्यागी भिक्षूंच्या सहवासामध्ये त्या ठिकाणावर राहून धम्म जोपासण्याचं काम तिथले उपासक उपासिका करत असतात आणि धम्माचा सारथी म्हणून भिक्षू संघ काम करत असतो। तर पवित्र भिक्षूंना 9 भिक्षूंना ते धुतांगधारी यांना म्हणजे त्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यामुळं या ठिकाणावर भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम सर्व भिक्षू संघाच्या वतीनं, आंबेडकरी चळवळीचे सर्व नेते बांधवांच्या वतीनं घेण्यात आला। या ठिकाणावर आम्ही सर्व भिक्षूसुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। थायलंड येथील जे अपघातामध्ये 9 भिक्षू त्यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे। सुरुवातीला त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। ही अत्यंत दुःखद आणि वेदनादायी घटना आहे। तसं थायलंड हे बौद्ध राष्ट्र आहे। थायलंडमध्ये अनेक बौद्ध भिक्षू निर्माण होतात आणि संपूर्ण जीवन बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते वाहून घेतात आणि म्हणून या थायलंड देशामध्ये अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडणं हे अत्यंत क्लेशदायकही आहे आणि म्हणून भारतातून हा जो श्रद्धांजलीचा आपण या ठिकाणी श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तो भारतीयांच्या वतीनं आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं, नांदेड शहरातील भिक्खू संघाच्या वतीनं ह्या थायलंड या देशाला आपल्या भावना कळाव्यात। आम्हीसुद्धा आपल्या दुःखामध्ये सहभागी आहो हा मेसेज जरी थायलंडला गेला तरी ते या दुःखातून सावरतील आणि बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ते सदैव भारताशी मैत्रीचं नातं ठेवून या भारत देशाशी चांगल्या प्रकारचं नातं निर्माण करतील हा आशावादसुद्धा आपण या ठिकाणी मला वाटतं व्यक्त केला पाहिजे। जे 9 बौद्ध भिक्षू या घटनेमध्ये दुर्घटनेमध्ये कालकत्तंग झालेले आहेत त्यांना सुगतीचा लाभ हो। त्यांचे जे काही 4 महाभूत आणि 5 बदा स्कंद जे निसर्गामध्ये विलीन झालेले आहेत त्यांनी केलेल्या कुशलकर्माच्या प्रतापाने, त्यांनी केलेल्या धम्माच्या त्यागासाठी आणि आज आपण या ठिकाणी जी श्रद्धांजली अर्पण करत आहोत आपल्या भावनेच्या प्रतापाने
त्यांना सुगतीचा लाभ हो अशी एक मंगल कामना सद्भावना आपल्या सर्वांच्या नांदेडवासियांच्या वतीनं आणि अखिल भारतीय भिक्खू संघाच्या वतीनं मी या ठिकाणी व्यक्त करतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित भिक्खू संघ आजच्या प्रसंगी नांदेड या ठिकाणी अतिशय म्हणजे जी काही 2 तारखेला घडलेली घटना आहे ते सर्वांच्या नांदेडकरांच्या भिक्खू संघाच्या उपासक उपासिकांच्याकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठीची आज ही अशा प्रकारचा जमाव या ठिकाणी जमलेला आहे. तेव्हा जी घटना घडलेली आहे बौद्ध जगतामध्ये अतिशय दुःखद अशा प्रकारची घटना घडलेली आहे आणि 9 धम्मप्रचारक भिक्खू या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि खऱ्या अर्थाने मोठी दुःखद घटना आहे. आपण एवढंच या ठिकाणी करू शकतो की त्यांच्या सुगतीची मंगलकामना करून आपण सर्वांनीच आपापल्या चित्तामध्ये त्यांच्याविषयी पुण्य अर्जित करून त्यांच्या सुगतीसाठी आपण मैत्री करावी, कामना करावी. सर्वांचं मंगल, सर्वांचं मंगल. थायलंड या ठिकाणी 9 धम्मगुरूंची जी दुःखद घटना घडलेली आहे, नांदेड जिल्ह्याच्या वतीनं, नांदेड जिल्हा भिक्खू संघाच्या वतीनं, नांदेड उपासक उपासकाच्या वतीनं मोठ्या संख्येने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम जो केला तो त्यांना सद्गती प्राप्त हो या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना नांदेड जिल्ह्याच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण केली. या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो आहे. थायलंडमध्ये ज्या 9 भंतेजींवर बालकानं कार चालवून त्यांचा निर्घुणपणे खून केला म्हणता येईल. कारण ज्या भंतेंनी आयुष्यभर त्याग आणि समर्पित जीवन जगलं, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची भूमिका आयुष्यामध्ये त्यांनी बिंबवण्याचं ठरवलं होतं, अशा भंतेजींना त्यांनी कारखाली चिरडून त्यांना मृत्यूच्या दारात नेऊन सोडलं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा त्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि थायलंड सरकारकडं अशी आग्रहाची विनंती करतो की तुमच्या कायद्यानुसार तुम्ही बालकाला ज्या पद्धतीनं गाडी वापरण्याची मुभा मिळाली ती मुभा ही त्याच्या आईवडिलांचा दोष असू शकतो आणि त्यांच्या दोषापायी एक भंतेजींचा 9 भंतेजींचा ज्या पद्धतीनं हत्या करण्यात आली ती हत्या खूप निषेधार्ह आहे, मानव जातीसाठी कलंकित करणारी आहे, बौद्ध धम्माला कलंकित करणारी आहे. म्हणून थायलंड सरकारनं त्यांच्याप्रती आपली भूमिका स्पष्ट करावी आणि दोषी असणाऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी. 2 तारखेला थायलंड या ठिकाणी जी घटना घडलेली आहे, दुःखद घटना, खरं सांगायचं म्हणजे ही जी घटना घडलेली आहे ना, भूतो न भविष्य. आमचे पूजनीय भंते हे एका रांगेमध्ये जात असताना एखाद्या लहान बालकाचं निमित्त सांगून त्यांच्यावर जे कार चालवण्याचा जो प्रकार घडलेला आहे आणि त्याच्यामुळं 9 भंतेजींना त्यांचं जीवन संपूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी आम्हाला एवढं सांगायचं आहे की हा घटना घडलेली आहे त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड तसेच भारतीय बौद्ध महासभा केंद्राच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्या सरकारला अशी विनंती करणार आहेत की झालेली घटना याची सखोल चौकशी करून त्यांना न्याय मिळवून द्यावा. 2 तारखेला थायलंड देशामध्ये ज्या 9 बौद्ध भिक्षूंचा कार अपघातामध्ये निधन झालेलं आहे त्या निधनाच्यासाठी नांदेड येथील बौद्ध भिक्खूंच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेड येथील आंबेडकरी चळवळीतील सर्व ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी जी शोकसभा आयोजित केली होती त्या सभेमध्ये त्या थायलंड येथील 9 भंतेला श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. मी महेंद्र पिंपळगावकर नांदेडहून भारत सरकारला अशी विनंती करतो की एवढी मोठी घटना या जगामध्ये झाली की या बौद्ध राष्ट्रामधून आपण आपल्या देशातील जे काही मंत्री, मुख्यमंत्री किंवा राजकीय नेते बाहेर देशात जातात आणि आम्ही बौद्ध राज्यामधून आलो असं सांगतात, तेव्हा या राज्यकर्त्यांना एवढेसुद्धा भान राहिले नाही की एवढी मोठी घटना घडल्याच्या नंतर आपण साधा निषेधसुद्धा व्यक्त करावा किंवा त्या सरकारला एखादं पत्र देऊन या अपघाताची चौकशी करून
त्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी इथपर्यंत त्यांची काही मजल गेलेली नाही. मी अशा या शासनाला त्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करतो आणि या अपघातामध्ये निधन झालेल्या भंतेजींना मी श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम.